अचूक, विश्वसनीय, सडेतोड. पहा नगर रिपोर्टर. सर्व भिंगारवासियांना जय श्रीराम. आज मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की भिंगारवासियांची अत्यंत जुनी मागणी गेल्या 30-40 वर्षापासून की भिंगार शहरामध्ये FSI नसल्यामुळे अनेक लोकांना बांधकामाच्या संदर्भात अडचणी येत होत्या किंवा इथून अनेक कुटुंबे विस्थापितही झाली होती. तर अशा FSI जो वन असल्यामुळे बांधकामासंदर्भात ज्या काही अडचणी येत होत्या त्याच्या या संदर्भात आम्ही शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला आणि पाठपुराव्यात आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की इथे FSI 2 झाला पाहिजे. या संदर्भात गेल्या 2 ते 2.5 वर्षापूर्वी आम्ही प्रशासनातर्फे एक प्रस्ताव संरक्षण खात्याकडे पाठवला होता की FSI हा 2 झाला पाहिजे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने या संदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता FSI 1च्या ऐवजी FSI 2 होणार आहे. लवकरच याची अधिसूचना एक 10-15 दिवसात मला अपेक्षित आहे आणि FSI 2 ची अंमलबजावणी झाल्यानंतर भिंगार शहराचा चेहरामोहरा निश्चितच बदलला जाणार आहे. बांधकामाच्या संदर्भातील अडीअडचणी नागरिकांच्या बिलकुल कमी होणार आहेत आणि ज्या काही जुन्या केसेस झाल्या होत्या नागरिकांवर, ज्या काही जुन्या म्हणजे FSI 1चं उल्लंघन केल्यानंतर प्रशासनाकडनं ज्या काही केसेस कोर्ट कचेरीमध्ये जी काही प्रकरणं चालू होती तीही आता रेग्युलराइज होतील आणि याच्यात जवळजवळ 80% नागरिकांची त्यातून मुक्तता होईल अशी मला खात्री आहे. ही माझ्या 5 वर्षातल्या सगळ्या संपूर्ण कामाची एक परिपाक म्हटलं तरी चालेल. एक प्रामाणिकपणे भिंगारवासियांची सेवा करत असताना हा फार मोठा विषय आहे FSIचा की त्यातही मला एवढं मोठं यश मिळावं हे निश्चितच मला त्याचा सार्थ अभिमान आहे. हे सर्व माझ्या भिंगारवासियांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी दिलेल्या मला संधीमुळे हे सर्व शक्य झाले. अशीच इथून पुढेही मी आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. मी मध्यंतरी आपले या संदर्भात मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, संरक्षण मंत्री आदरणीय श्री राजनाथ सिंगजी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा आमचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, खासदार सुजयदादा विखे पाटील, तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे आणि ह्या नागरिकांच्या सहकार्यामुळे हा विषय मी मार्गी लावू शकलो याचा मला आज आनंद आहे. त्यांनी जो काही निधी आम्हाला दिला भिंगारच्या विकासासाठी, रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील किंवा नाल्या गटारी, जो काही निधी दिला, शनी मंदिरासाठी मोठा निधी दिलाय, या सगळ्या निधीमुळे आम्ही भिंगारचा विकास करू शकलो, त्याचा कायापालट करू शकलो याचाही मला निश्चितच आनंद आहे. असंच सहकार्य मी भविष्यातही त्यांच्याकडून मला अपेक्षित आहे. अचूक, विश्वसनीय, सडेतोड. पहा नगर रिपोर्टर.